आल्यानंतर माझ्या मैत्रिणींनी फोन केला की असा असा कार्यक्रम आहे आणि आपण जाऊया. मग मी घरी विचारलं पहिला सासूबाईंना, कारण की मी लगेचच आलेलो, घरी काही आवरलेलं नव्हतं. तरी पण सासूबाई म्हणल्या जा तू, मी आवरतो. मिस्टरांनी पण लगेच मला म्हणले जा तू, तुला जायचं आहे तर जा, आम्ही बघतो नंतरनं. आणि मी बाहेर पडले. मला या सण मराठीमध्ये आल्यावर खूप खूप आनंद, म्हणजे मला माहेर पण कळालं. माझ्या माहेरी पण माझी आई नाही आहे. मी लहानपणापासून मला आजीनंच लहानाची मोठी केले. वडील आहेत, भाऊ आहे, भाऊजा आहे, भावाला मुलगा आहे लहान. मला त्यांनी काय म्हणजे असं कमी करत नाहीत. खरं मला माहेरी उणीव भासते की मला आई नाही. खरं सासूबाई मला कधीच आईची उणीव भासू देत नाहीत. माझ्या डिलिव्हरीच्या टायमिंगला पण आणि प्रत्येकच्या ह्याच्यात मला सासूबाई म्हणतात की मी तू तसं म्हणू नकोस, मीच तुझी आई आहे, मीच सगळं तुझं करणार. आम्ही एकमेकींना दोघींना सांभाळून घेतोय. माझं काही चुकलं तर त्या बोलतात मला, खरं मी त्याचं कधीच राग पाडून घेत नाही. असू दे, आपल्या आई असते तर आपल्याला बोलले असते. हे सगळं करत मी इथपर्यंत आले आणि मला मिस्टरांचा खूप सपोर्ट आहे. ते मला असे कार्यक्रमाला वगैरे जायचं झालं तर पहिला म्हणतात तुला झेपते का बघ, तू आत्ता जॉबवरून आल्यास लगेचच तिकडं निघाल्यास, घरचं करणार पुन्हा तिकडं जाणार. तर मी म्हणते नाही, मला आवड आहे, मी जाणार. मग पण कसं वाटतं येऊन, कसं वाटतं? खूप छान वाटलं. मला माहेरी पण आल्यासारखं वाटलं. सगळ्यांनी, माझ्या मैत्रिणी इतक्या छान आहेत की मला कधीच त्या मला माहेरची आठवण करून देत नाही. मी त्यांच्या संकट असलं तर माझं दुःख पण त्यांच्या संकट शेअर करतोय. आज या माध्यमातून काय तू आई बाबांना सांगावं असं वाटतं तुला, जे कधी बोलू शकली नाहीस? वडील मला सांगत असतात की मी कुठली स्पर्धा जिंकलो की सगळ्यांना सांगत असतात माझ्या मुलगीचा नंबर आला बघा, माझ्या मुलगीचा नंबर आला बघा. आता त्यांनी हे चॅनल बघत बसले असले ना की म्हणणार की बघा माझ्या मुलगीचा नंबर आला, हुकमाची राणी झाली बघा. हे त्यांना आनंद खूप होणार. नक्कीच, आणि तू हुकमाची राणी व्हावीस अशी मी तुला शुभेच्छा देतो तुला. आणि खूप छान वाटलं ताई तुझ्याशी बोलून. तुला कसं वाटलं मन मोकळेपणाने बोलून? एकदम मन मोकळे झाल्यासारखं वाटलं मला. पूर्ण आनंद झाला आणि मनात इतके दिवस कुणाला न सांगितलेले मी तुमच्या समोर सांगितलं. खूप छान वाटलं ताई तुझ्याशी बोलून. आता आपला शेवटचा जो खेळ राहिला तो आपण खेळायचा. चला तर मग खेळूया आपला हा शेवटचा खेळ. जोरदार टाळ्या होऊन जाऊ.